नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर। मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधात आंदोलन। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडला। शिंदेंचा पुढील मुक्काम मुक्तागिरी बंगल्यावर। वन नेशन वन इलेक्शन विधेयक उद्या मांडणार। भाजपच्या खासदारांना व्हीप जारी। विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशात लागू होणार। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि त्या संदर्भात एक मोठी बातमी। भाजपकडून सध्या शपथविधीसाठी आता आमदारांना फोन करणं सुरू झालेलं आहे। भाजप आमदारांना आता फोन जायला सुरुवात झालेली आहे। भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जात आहेत आणि यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत आपण ते देखील पाहूयात। यामध्ये नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, तसंच जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि मेघना बोर्डीकर यांना आतापर्यंत फोन गेले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्यासाठी आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोण कोण मंत्री होणार, कोणाकोणाला आतापर्यंत फोन गेलेले आहेत ते देखील आपण नावं आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील यांना आतापर्यंत फोन गेला आहे। त्यासोबतच पंकज भोयर, मंगल प्रभात लोढा आणि गिरीश महाजन, तसंच जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील आणि गणेश नाईक यांना देखील आतापर्यंत फोन गेलेला आहे। पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, मेघना बोर्डीकर यांची देखील नावं समोर येत आहेत। त्यांना देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन केलेला आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, शपथविधी सोहळ्यासाठी भाजप आमदारांना आता ते फोन करतायत। आतापर्यंत कुणाकुणाची नावं, काय अपडेट? प्रोजेक्ट आपण जर पाहिलं असेल तर आता जवळपास 10 नावांना फोन गेलेला आहे। यामध्ये काही तरुण चेहरे आहेत तर काही जे जुने अनुभवी चेहरे आहेत त्यांना संधी देण्यामध्ये आलेली आहे। यामध्ये पहिल्या टर्मला आता जे मंत्री होताना पाहायला मिळतील त्यामध्ये नितेश राणे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, पंकज भोयर असतील, हे सर्व पहिल्या टर्मचे देवेंद्र फडणवीसांच्या टीम मध्ये काम करणारे मंत्री असणार आहेत। तर देवेंद्र फडणवीसांच्या टीम मध्ये जे अनुभवी आहेत आणि ज्येष्ठ आहेत असे मंत्री आपण पाहिलं असेल तर मंगल प्रभात लोढा आहेत, गिरीश महाजन आहेत, पंकजा मुंडे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, गणेश नाईक आहेत। गणेश नाईक यांचं नाव यासाठी महत्वाचं आहे, महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील देवेंद्र फडणवीसांनी काही महत्वपूर्ण चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। त्यापैकीच एक नाव म्हणजे गणेश नाईक, कारण की आता काही दिवसांमध्ये पालिका निवडणुका होणार आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपल्या पक्षाचे नेते मंत्री असणं तितकंच गरजेचं आहे। जर आपला माणूस मंत्री राहिला तर कार्यकर्त्यांचं मोरल वाढताना पाहायला मिळणार आहे, संघटनेला ताकद देताना पाहायला मिळणार आहे। नवी मुंबई सरकार निश्चितच तुषार, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय कोणाकोणाला आतापर्यंत फोन गेलेला आहे तर नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि मेघना बोर्डीकर ही नावं समोर येत आहेत। या आमदारांना आतापर्यंत भाजपकडून फोन गेलेला आहे। शपथविधी सोहळ्यासाठी हे फोन गेलेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीकडूनही आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीच्या कोणाकोणाला आता फोन गेलेले आहेत आपण ते देखील पाहूयात। राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाव समोर येत आहेत ते म्हणजे अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ
यांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। राष्ट्रवादी पक्षाकडून देखील आमदारांना आता फोन जायला सुरुवात झालेली आहे। शपथविधी सोहळ्यासाठी अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांची नावं सध्या समोर येत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, कुणाकुणाची नावं आतापर्यंत समोर येत आहेत, कोणाकोणाला फोन गेलेत, काय अपडेट? आपण जर बघितलं तर आता तुर्तासरी ही 5 नावं पुढे येत आहेत, ज्याच्यामध्ये अदिती तटकरे असेल, बाबासाहेब पाटील असेल, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ यांची सगळ्यांची नावं पुढे येत आहे। काल सगळ्यात आधी नरहरी झिरवळ यांना फोन गेल्याची माहिती आपल्याला मिळालेली होती। काल रात्री 8:15च्या सुमारासच नरहरी झिरवळ यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा फोन गेलेला होता आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे हे सांगण्यात आलेलं होतं। त्यानुसार सगळ्यात आधी नरहरी झिरवळ यांच्याकडनंच माहिती मिळालेली होती की त्यांना फोन आलेला आहे। त्यानंतर आता आपण जर बघितलं तर अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ यांची सुद्धा नावं पुढे येत आहेत। दत्ता भरणे आणि हसन मुश्रीफ हे तर पोहोचले सुद्धा आहे आणि कुठेतरी त्यांनी या गोष्टीचं ही गोष्ट मान्य सुद्धा केलेली आहे की त्यांना फोन आलेले आणि आज ते शपथविधी घेत आहेत, आज ते शपथ घेत आहेत मंत्रिपदाची। एकूणच जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही नावं पुढे येऊ शकतात, परंतु तुर्तास ही 5 नावं आपल्याला पुढे आलेली बघायला मिळत आहे, जे आज शपथ घेणार आहेत। काही जणांकडून अजून फोन आला असं स्पष्टपणे सांगितलेलं जात नसलं तरी थोड्या वेळात ती पण नावं पुढे येऊ शकतात। तुर्तास ही 5 नावं या ठिकाणी आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय। बरं प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर शपथविधीसाठी नेमका आता कुणाकुणाला फोन गेलेले आहेत आपण ते देखील पाहतोय। राष्ट्रवादीकडून 5 आमदारांना सध्या फोन गेलेले आहेत, त्यामध्ये अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांना आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षाकडून फोन गेलेले आहेत। ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत।